जानेवारी फेब्रुवारी महिना जवळ आलेला आहे आणि बऱ्याच पालकांची आर-टी-एसच्या ॲडमिशन संदर्भात बरेच प्रश्न येत आहेत की आर-टीच्या ॲडमिशनसाठी कधी ॲडमिशन चालू होणार किंवा कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, कोणत्या मुलांचे कोणत्या पाल्यांच्या आर-टीसाठी ॲडमिशन होऊ शकतं, एज लिमिट काय आहे, असे बऱ्याच प्रश्नांना पालकांना भेडसावून टाकलेला आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमधून अतिशय महत्त्वाचा एक प्रश्न पाहणार आहोत. त्यातीलच तो म्हणजे कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत. आता तुम्हाला फिक्स 3 ते 4 कागदपत्रे माहीत असतील, परंतु त्यामध्ये सुद्धा लिमिट आहेत. म्हणजे आता समजा उत्पन्नाचा दाखला हवा असेल तर किती उत्पन्नाचा दाखला किंवा कोणत्या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला हवा असेल म्हणजे पाहिजे, किंवा जातीचा दाखला म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट पाहिजे असेल तर कोणाचं कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, याची सर्व उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमधून अतिशय डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे आर-टी संदर्भातील इथून पुढे जे अपडेट येणार आहेत ते तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. तर आजच्या व्हिडिओमधून सर्वात महत्त्वाचा आपण मुद्दा पाहणार आहोत की आर-टी ॲडमिशन आहे, त्या आर-टी ॲडमिशन संदर्भात कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत. कारण पालकांना आत्तापासूनच तयारी करणे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आर-टी ॲडमिशन तुम्हाला माहीत आहे, आर-टी म्हणजे काय, राईट टू एज्युकेशन. म्हणजे मुलांचं 1ली ते 8वी जे एज्युकेशन असतं ते कोणत्याही शाळेत एज्युकेशन मोफत, अगदी मोफत होतं. त्यामुळे प्रत्येक पालकासाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर आर-टीच्या ॲडमिशनसाठी कोणती कागदपत्रे महत्त्वाची आहेत बघा. तर पहिला आहे जन्माचा दाखला म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट. आता तुम्ही म्हणाल कोणाचा, कारण बरेच कागदपत्रे असे आहेत यामध्ये की पालकाचे लागणार आहे. तर यामध्ये महत्त्वाचा कोणाचा दाखला लागणार आहे, तर बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्माचा दाखला हा पाल्याचा लागणार आहे. म्हणजे तुमच्या ज्या मुलाचं ॲडमिशन घ्यायचं आहे त्या मुलाचा बर्थ सर्टिफिकेट म्हणजेच जन्माचा दाखला लागणार आहे. आता यामध्ये सुद्धा एक अपडेट आहे. जन्माचे दाखले बऱ्याच पाल्यांचे, बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे आहेत की ते लिखित स्वरूपात लिहून दिलेले आहेत, परंतु असे दाखले आता चालणार नाहीत. आर-टीच्या ॲडमिशनसाठी नवीन अपडेट आहे, असे दाखले चालणार नाहीत. डिजिटल इंडियानुसार आता ऑनलाईन पद्धतीने महानगरपालिकेत किंवा तुम्ही कुठूनही दाखला काढलेला असेल तो दाखला तुम्हाला ऑनलाईन आता सगळीकडे ऑनलाईन प्रोसेस झालेली आहे. ग्रामपंचायतीमधून जर काढला असेल तर तिथे सुद्धा आता ऑनलाईन प्रोसेस झालेली आहे, किंवा महानगरपालिकेतून काढला असेल तर तिथे सुद्धा ऑनलाईन प्रोसेस झाली आहे. तुमचा जो दाखला आहे तो ऑनलाईन पद्धतीचा पाहिजे, कुठेही हाताने लिहिलेला दाखला चालणार नाही आर-टीच्या ॲडमिशनसाठी. अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे. आर-टीच्या ॲडमिशन घेणाऱ्या पाल्यांसाठी हाताने लिहिलेला दाखला चालणार नाही. पहिलं जे डॉक्युमेंट आहे ते बर्थ सर्टिफिकेट, जन्माचा दाखला. तर तुम्हाला हा मुद्दा क्लिअर झाला असेल, जन्माचा दाखला. त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे पालकांचं कागदपत्र कोणतं लागणार. आता पुढचं पालकांचं कागदपत्र द्यावं लागणार आहे, ते कोणतं लागणार आहे बघा. जर तुम्ही ओपन कॅटेगरीत असाल तर तुमचं इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचा दाखला हा लागणार आहे. आणि तो उत्पन्नाचा दाखला कुठलाही चालणार नाही, तर तहसीलदार कार्यालयातून तहसीलदाराकडून काढलेला तोच उत्पन्नाचा दाखला चालणार आहे. अतिशय महत्त्वाचा उत्पन्नाच्या दाखल्याबद्दल अपडेट आहे. तहसीलदार कार्यालयातून काढलेला तोच उत्पन्नाचा दाखला चालणार आहे. आणि हा दाखला तुम्ही आत्तापासूनच अप्लाय करून ठेवा, तरच तुम्हाला पुढे वेळ लागतो काढायला. कधी सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो किंवा कोणतेही गव्हर्नमेंटचं काम आहे, कोणताही प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही आत्ताच अप्लाय करून ठेवा. हे कोणासाठी आहे, ओपन कॅटेगरीत ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा हा म्हणजे इन्कम सर्टिफिकेट पालकांच्या नावाचं, किंवा पालकांच्या म्हणजे वडिलांच्या नसेल तर आजोबांच्या सुद्धा नावाचं इन्कम सर्टिफिकेट चालू शकतं. त्यानंतर उत्पन्न, यावरती उत्पन्न किती असावं, तर 1 लाखापेक्षा कमी. आता ही योजनाच अशी आहे आर-टी की दुर्बल घटकांसाठी योजना काढलेली सरकारने. ही दुर्बल घटक जे आहेत त्यांच्यासाठी काढलेली योजना आहे. त्यामुळे जे आर-टीला ॲडमिशन घेणार आहेत आणि ओपन कॅटेगरीत आहेत त्यांच्या उत्पन्नाचा दाखला हा 1 लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला असावा.
तर तुमचा ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचा हा मुद्दा क्लिअर झाला असेल. उत्पन्नाचा दाखला, किती उत्पन्न किंवा कोणता दाखला असावा याबद्दल हा मुद्दा क्लिअर झाला असतील. आणखी काही याबद्दल प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर विचारू शकता. तुमच्या प्रश्नांचं आन्सर आहे ते तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर ओबीसी असेल किंवा NT असेल, ST असेल किंवा SC असेल, बाकीचे जे अदर कास्ट मागासवर्गीय जे पाल्य आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना जर RTAला ॲडमिशन घ्यायचं असेल आणि त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी कास्ट सर्टिफिकेट म्हणजे ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला आणि जे कास्टमध्ये आहेत म्हणजे ओबीसी असेल, SC असेल, ST असेल, NT असेल, बाकी सर्व त्यांना लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच जातीचा दाखला. आता तुम्ही म्हणाल जातीचा दाखला कोणाचा, कारण बरेच पाल्य असे असतात, विद्यार्थी असे असतात की त्यांचा जातीचा दाखला काढलेला नसतो आणि त्यामुळे बरेच प्रॉब्लेम होऊ शकतात. परंतु टेन्शन घ्यायचं नाही. इथे जातीचा दाखला लागणार आहे वडिलांचा जातीचा दाखला लागणार आहे. आता तुम्ही म्हणाल आईचा का नाही, तर आईच्या जातीच्या दाखल्यावरती माहेरचं नाव असू शकतं, कारण तिनेही तिच्या एज्युकेशनसाठी, शिक्षणासाठी अगोदर काढलेला दाखला असतो. त्यामुळे तिच्या जातीच्या दाखल्यावरती माहेरचं, वडिलांचं तिच्या नाव असतं, त्यामुळे तो दाखला चालणार नाही. तर फक्त वडिलांचा जो जातीचा दाखला आहे तो दाखला हा टीच्या ॲडमिशनसाठी त्या पाल्याला चालणार आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट होती बघा. ओपन कॅटेगरीसाठी उत्पन्नाचा दाखला आणि कास्टमधून आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच जातीचा दाखला हा चालणार आहे. तर तुम्हाला हे 2 ते 3 कागदपत्रे समजले असतील. त्यानंतरचा पुढचा कागदपत्र म्हणजे डॉक्युमेंट्स आहे ती म्हणजे रहिवासी पुरावा. आता रहिवासी पुराव्याबद्दल बरेच जण संभ्रमात आहेत. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला आहे की रहिवासी पुरावा म्हणजे रहिवासी दाखला द्यावा लागतो का, तर नाही, याचं उत्तर नाही आहे. मग काय द्यावं लागतं, तर बघा रहिवासीचा पुरावा म्हणजेच काय असतं, ॲड्रेस प्रूफ म्हणजेच ॲड्रेसचा पुरावा, आपण राहतो त्याचा पुरावा काय. तर बघा तुम्ही शहरात असो किंवा गावी असो किंवा खेड्यात असो ओनर आहात का, जर ओनर असाल तिथलं तर ओनरसाठी बघा, ओनरसाठी आणि भाडेकरूसाठी वेगवेगळे कागदपत्र आहेत. पहिल्यांदा आपण पाहूयात ओनरसाठी. तर जर तुम्ही ओनर असाल तर पहिलं म्हणजे लाईट बिल चालू शकतं, त्यानंतर पाणीपट्टीचं बिलसुद्धा चालू शकतं, घरपट्टीचं बिलसुद्धा चालू शकतं किंवा 8A उतारा सुद्धा चालू शकतो. तो कोणाच्या नावावर, तर आई, वडील, आजोबा किंवा चुलतेच्या सुद्धा नावावरचा चालू शकतो. अतिशय महत्त्वाचा. आता यामध्ये मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये असं होतं की गॅस पावती सुद्धा ॲड होती, परंतु मागच्या वर्षापासून गॅस पावती हे कागदपत्र यातून काढून टाकलेलं आहे. त्यामुळे गॅस पावती यावर्षी कुणीही ॲड्रेस पुरावा म्हणून ठेवू नका. पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतात. तर तुम्हाला समज असेल ओनर असाल तुम्ही तर लाईट बिल, पाणीपट्टी, घरपट्टी 8A उतारा हा चालू शकतो. त्यानंतर बघा तुम्ही जर भाड्याने राहत असाल, तुम्ही रेंटवर राहत असाल तर तुम्हाला अतिशय महत्त्वाचं फक्त एकच कागदपत्र गरजेचं असणार आहे, ते म्हणजे तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट लागणार आहे. तेही रेंट ॲग्रीमेंट, रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट तुम्हाला लागणार आहे. आणि ह्या रेंट ॲग्रीमेंटबद्दल सुद्धा एक अपडेट आहे. हे रेंट ॲग्रीमेंट तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार आहे म्हणजे आता फेब्रुवारीच्या एंडिंगला किंवा मार्चच्या सुरुवातीला फॉर्म सुटतील आणि तुम्ही समजा जर तुमचा फॉर्म 28 फेब्रुवारीला तुम्ही फॉर्म भरणार 1 मार्चला तुम्ही जर फॉर्म भरणार असाल तर तुमचं ॲग्रीमेंट रजिस्टर्ड केलेलं असावं 28 फेब्रुवारीच्या अगोदरच. नाहीतर बरेच जण असे करणार की तुम्ही फॉर्म भरणार आणि नंतर ॲग्रीमेंट करणार रेंटचं. असं चालणार नाही. तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं किंवा तुमचा तो फॉर्म गृहीत धरला जाणार नाही. अतिशय महत्त्वाचं हे रेंट ॲग्रीमेंट संदर्भातील अपडेट आहे. तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार आहात त्याच्या आदल्या दिवशीपर्यंतचं ॲग्रीमेंट असणं, रेंट ॲग्रीमेंट असणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला समजले असतील कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत. आणि आधार कार्ड एक महत्त्वाचं म्हणजे कागदपत्र, जो पाल्य आहे म्हणजेच विद्यार्थी आहे, ॲडमिशन घ्यायचं आहे, त्याचा आधार कार्ड हे कंपल्सरी लागणार आहे. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड, बर्थ सर्टिफिकेट या दोन्हीवरची जी नावं आहेत ती दोन्हीवरची नावं
ही मॅच असणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. म्हणजे आधार कार्डवर जे नाव आहे तेच बर्थ सर्टिफिकेटवर नाव असणं, तेच स्पेलिंग, तोच उकार, तोच काना असणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. कारण तुम्हाला माहीत आहे ॲडमिशन खूप कमी असतं आणि त्यांना काही पाल्यांना काढूनच टाकायचं असतं आणि बरेच फॉर्म येतात आणि त्या एक कॉम्पिटिशन असल्यासारखे आहे आणि त्यामधून तुम्हाला निवडायचं असतं. त्यामुळे ते प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहत असतात. त्यामुळे तुम्ही अगोदरच सावध असणं गरजेचं आहे. त्यामुळे जर तुमचं आधार कार्डवर नाव वगैरे स्पेलिंग चुकीचं असेल तर तुम्ही आत्ताच ते दुरुस्त करून घेणं हे महत्त्वाचं ठरणार आहे. तर तुम्हाला समजले असतील RTसाठी कोणती कागदपत्रे लागणार इन डिटेल, अगदी इन डिटेल हा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा. तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारू शकता. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.